नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी वनपरिक्षेत्रातील सलई गावातील जंगलात शुक्रवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास एका मेंढपाळाचा मृतदेह विद्रूप अवस्थेत आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली। वन अधिकाऱ्यांच्या प्राथमिक अंदाजानुसार वाघाच्या हल्ल्यामुळेच या मेंढपाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला असावा। सावनेर तालुक्यातील हेटीखेडा गावातील रहिवासी दिनेश खंडाते हे शुक्रवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास आपली गुरे चारण्यासाठी जंगलात गेले होते। याच दरम्यान वाघाने त्यांच्यावर हल्ला केला। वाघाने दिनेश खंडाते यांचा मृतदेह हेटीखेडा गावापासून पारशिवनीच्या सलई गावापर्यंत ओढत नेल्याचे दिसून आले। सायंकाळपर्यंत दिनेश खंडाते परत न आल्यामुळे नागरिक आणि वन विभागाच्या पथकाने संयुक्तपणे त्यांचा शोध सुरू केला। रात्री 11 वाजण्याच्या सुमारास त्यांचा विद्रूप मृतदेह आढळून आला। पारशिवनी वन विभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी पोहोचून मृतदेहाचा पंचनामा तयार केला असून या घटनेचा पुढील तपास सुरू आहे। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। प्रतिनिधी अजय मेहरकुळे, NTV न्यूज मराठी, रामटेक, नागपूर।